आपला 13वा अध्याय सुरू आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. त्याच्यामध्ये भक्ती, पहिले गुरुभक्ती आणि भक्तीबद्दल निरूपण चालू आहे. तयाची ठाई जगापुरे ऐसे ज्ञान नांद तसे स्पष्टपणे गुरूंच्या मध्ये. अहो संत जन माझिया हातोन घडावी संपूर्ण गुरुसेवा. ऐसी उत्कटेच्या मानसी म्हणून मर्यादा सांडोन बोलिलो हे. एरवी मी थोटा असोनीही हात नाहीच घडत गुरुसेवा. अंध मी संपूर्ण असोनी नयन गुरुचे भजन नाही होत. गुरुसेवे लागी पंगुहुनी मंद होय मी द्विपाद असोनीही. मुका नवे मी का असोनी वदन करीना वर्णन श्री गुरुचे. आणि लागे व्यर्थ पोसावे देहासी ऐसा मी आळसी असे जरी. परी गुरुभक्ती प्रेमभाव भला अंतरी दाटला म्हणून या. लागले वर्णावे विस्तारे हे सर्व म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. आता जेव्हा निवृत्तीचे शिष्य डिसिपल ज्ञानदेव अशी भाषा वापरतायत की मी थोटा आहे, मर्यादा सांडून बोलतो आहे, माझ्याकडनं सेवा घडत नाहीये, डोळे आहेत पण मी आंधळ्यासारखा जगतोय, भजन करत नाहीये, गुरुसेवा माझ्याकडनं होत नाही, आळशी आहे, व्यर्थ देहाला पोचतो आहे, असं जर ते म्हणत असतील, त्यांना असं वाटतंय की गुरुभक्ती आणि गुरुसेवेत ते कमी पडतायत, मग त्यांच्या पुढे आपण आपला काय विचार करावा. हा विचार पडेल आपल्याला की ते जर असं म्हणतायत स्वतःबद्दल, मग आपण तर फारच स्वार्थी जीवन जगतो असा त्याचा अर्थ होऊ शकेल. कारण आपल्याला अडचणीतच गुरुदेवांची आठवण होते, अदरवाईज आपण विसरलेलोच असतो मोस्ट ऑफ द टाइम. प्रत्येकाशी होत नाही लागू आहे, पण बऱ्याचदा मग ते अनुभव येतात की संकटामध्ये आपल्याला गुरूंची आठवण आली, अरे त्यांनी वाचवलं. अशी जेव्हा संकटांच्या आठवणी म्हणजे काय अनुभूती वाढत जाते, मग ते पक्क वालं नातं बनतं आणि पक्की सेवा, अखंड अनुसंधान सुरू होतं. पण मॅक्झिमम वेळेला सुरुवात अशीच होते की आपल्याला अडचणीच्या वेळेला फक्त गुरु आठवतात, परमात्मा आठवतो आणि आपल्याला आवाज देतो त्यांना आपण की धावा धावा करा. आणि लागे व्यर्थ पोसावे देहासी ऐसा मी आळसी असे जरी. अहो संत जन वाढले व्याख्यान करोनी सहन थोरपणे. द्यावा अवसर करावया सेवा ग्रंथार्थ बरवा निरूपिन. ऐका संत जन प्रभू नारायण करी जो सहन भूतभार. तोची वक्ता येथे कृष्ण भगवंत श्रोता पंडुसुत भक्तराज. कृष्ण हा भगवंत आहे, गुरु आहे आणि श्रोता आणि डिसिपल पंडुसूत आहे, म्हणजे धनुर्धर अर्जुन, असं तिथे व्यक्तिमत्व उभं आहे. देव म्हणे आता सुचित्व सांगेन देई अवधान धनुर्धरा. सुचित्व म्हणजे पवित्रता, पण पावित्र्य म्हणजे आपल्याला आपण फिजिकल बॉडीशी रिलेटेड हायजीन आपण मानतो, शुद्धी, पवित्र असणं. देह आणि मन ज्याची मलहीन कापुरा समान अंतर्बाह्य हा महत्वाचा शब्द आहे. बाहेरची शुद्धता, पवित्रता आणि अंतर्मनाची, अंतरस्थितीची, अंतरशक्तीची, ऊर्जेची शुद्धता हा खूप मोठा न दिसणारा भाग आहे आतला. आणि मी नेहमी म्हणते एनर्जी दिसत नाही आणि एनर्जीचं प्रूफ देता येत नाही, हा मोठा मेजर इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे, म्हणजे प्रचंड प्रॉब्लेम आहे. आतली अशुद्धी सांगू शकत नाही आपण, समोरचा मानणारच नाही ना, दिसत नाही, विजिबल नाही, प्रॉब्लेम आहे. देह आणि मन ज्याची मलहीन कापुरा समान अंतर्बाह्य किंवा रत्नदळ सबाह्य निर्मळ नातरी तेजाळ सूर्यबिंब. तैसा बाहेरी जो कर्मे शुद्ध झाला ज्ञाने उजळला अंतरात. आणि अंतराची शुद्धी, आता त्यांनी इथे
पूर्ण शुद्ध असलेल्या व्यक्तीचं वर्णन केलेलं आहे. पण आता ही शुद्धी व्हायला काय करावं लागेल? सगळ्यात पहिलं ज्ञान. ज्ञान म्हणजे ग्रंथांचं ज्ञान नाही, सत्याचं ज्ञान. सत्य माहिती असलं पाहिजे. सत्य वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं अभ्यासलं पाहिजे. त्याच्यामध्ये लेयर्स आहेत. आपण त्याला आपल्याला कळत नाही म्हणून टाळू शकत नाही. आपण त्याला नाकारू शकत नाही, कारण सत्य हे मल्टिपल लेयर्स मध्ये समोर येतं. आपल्याला कळत नाही की काय आहे, आपल्याला पटत नाहीत ते गोष्टी, कारण नॅचरली ह्युमन माइंड टेंडन्सी व्हिजिबल आणि कॉन्क्रीट कॉन्सेप्ट ना ऍग्री करतं किंवा मानतं, जे डोळ्यांनी दिसतं ते. ऍब्स्ट्रॅक्ट ऍब्सॉर्ब व्हायला, नीट आहे का, ऍब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट म्हणजे ऍब्स्ट्रॅक्टला मराठी शब्द मला आठवत नाहीये, पण ऍब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट डायजेस्ट व्हायला, समजायला आपल्याला ऍब्स्ट्रॅक्ट लेवलवर जावं लागतं. कारण सगळा व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सीचा मॅटर आहे. लोअर मॅटर असतं मटेरियल, ते ग्रॉस असतं, जड असतं, कोर्स असतं. आणि हायर सटल प्लेनवरचं मॅटर म्हणजे मटेरियल, वस्तू किंवा मॉलिक्युल्स एनर्जीतले, ते खूप सूक्ष्म असतात आणि ते खूप सटल असतात. आणि असे काय म्हणतो, प्युरिफाईड असतात. ते ग्रॉस नसतात, हेवीनेस नसतो त्याला, प्युरिटी जास्त असते. आणि एनर्जी फ्रिक्वेन्सी त्याची खूप वेगळी असते. तर त्यामुळे आपल्याला पहिले तिथे पोचावं लागतं, त्याच्याशिवाय आपल्याला कळत नाही. जसं आपल्याला एखादा सांगेल की अरे पुण्यामध्ये जे म्हणजे काय वॉक करायला, तर ते सिंहगडावर वर गेल्यानंतर खूप छान वाटतं. खालच्या माणसाला काय कळणार आहे, खालच्या रस्त्यावर चालणाऱ्याला वर टेकडीच्या वर गेल्यावर, टॉपला गेल्यावर कसं वाटतं? आपण म्हणू ना, काय काही सांगतो, तशीच गार हवा खाली पण लागते. अरे नाही नाही, वर खूप मस्त आहे. वरचं खूप जास्त वेगळी वेगळी प्युरिटी आहे त्या एअरमध्ये. त्याच्यात पोल्युशन नाही आहे. त्याच्यात शुद्ध हवा, म्हणजे खूप छान वाटतं ब्रीदिंग एक्सरसाइज करायला किंवा वॉक करायला. तिथे खूप वेगळी एनर्जी मिळते. पण खालच्या पार्कमध्ये हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज करणारा म्हणेल नाही नाही, इथे पण तसंच असतं. पण फरक आहे ना. मग तो जेव्हा जाईल एखाद दिवशी, मग त्याला कळेल अरे हो, खरंच मेजर डिफरन्स आहे. हा तसा प्रॉब्लेम आहे कॉन्क्रीट आणि ऍब्स्ट्रॅक्ट. पण म्हणून आपण खालनं बसून त्याला नाही म्हणू शकत की तू काहीही सांगतोस, काहीही बरळतोस. एनर्जी वगैरे असं काय नसतं, किंवा असं काही होत नसतं असं आपण नाही सांगू शकत त्याला, बोलू नाही शकत. आणि जो जसं मुक्याने गुळ खादीला गोडी नाही सांगायला, ज्याला एनर्जी कळायला लागते ना, तो अक्षरशः त्याचे काय म्हणतात ना, सगळे हे ओपन होतात इंद्रिय. त्याला कळायला लागतं की अरे एनर्जी काहीतरी भयंकर चीज आहे. हार्श आणि कोर्स आणि काय म्हणतो आपण, ग्रॉस एनर्जी ही भयंकर हार्मफुल आहे. की ज्याला अनुभवायला लिहायला लागते ना, तोच हे उद्गार काढू शकतो. आणि नजर लागणे वगैरे हे प्रकार त्यातलेच आहेत, कारण ती एनर्जी खूप जोरात येऊन लागते आणि शार्प असते, इंटेन्स एनर्जी असते त्याच्यात. तर म्हणून शुद्धी ही आतनं सांगितली आहे. आता ती शुद्धी कशी करायची, तर ज्ञानाने उजळला अंतरात, कर्मे शुद्ध झाला बाहेरी जो. बाहेर कर्म तेव्हाच शुद्ध होणार आहे जेव्हा आतमध्ये अंडरस्टँडिंगचा, नॉलेजचा लाईट लावणार होता आपण. आपल्याला जेव्हा कळायला लागतं की अरे नाही, आपण अँगर करतो, तेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता या गोष्टींना ऑब्झर्व करून. जेव्हा आपण चिडतो कोणावर म्हणजे हे माझं ऑब्झर्वेशन ना, माझ्या लक्षात यायला लागल्या या गोष्टी. जसा जसा जर्नी होतोय ना इतक्या वर्षांचा, तर माझ्या लक्षात यायचं की ज्या क्षणाला मी एखाद्या व्यक्तीवर, XYZ पर्सनवर, कधी पण, म्हणजे हे खूप कॉलेज वगैरे लग्नाच्या आधीच्या गोष्टींचा अनुभव सांगते मी.
घरात किंवा कोणावर किंवा जायचो ट्रॅव्हल करताना ट्रेनमध्ये, असं जर चिडचिड झाली किंवा कोणी काही काही वादविवाद झाला, तर ना हार्ट तेव्हा कळायचं नाही चक्र वगैरे काही, पण हार्ट असं डिस्कम्फर्ट भयंकर फील व्हायचा, जसं एकदम उखडल्यासारखं व्हायचं हृदयातनं, आणि भयंकर बेचैनी. आणि कळायचं की अरे आपण खूप स्टेबल होतो आहे, काहीतरी आत्ता एक छोटासा इन्सिडेन्स घडला, अगदी फालतूतला फालतू, पण आतमध्ये काहीतरी डिस्टर्ब झालं, जसं पाणी एखाद्या ग्लास मधलं ढवळून टाकावं ना, तसं. हे जर ऑब्झर्व केलं तर लक्षात येतं. मग ते काय असतं, मग आधी काय होतं, मग ढवळलं काय गेलं, मग बेचैनी कशा, बेचैन 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 म्हणतो आपण, मग ते काय असतं, म्हणजे नक्की कोणाला चैन नसतो, कोणाला डिस्टर्बन्स येतो, कुठल्या फ्रिक्वेन्सीज हलतात आणि डिस्टर्ब करतात. हे सगळं मग विचार करायला लागल्यावर मग एकदा घटना झाली, अरे बरोबर आहे, दुसऱ्यांदा झाली, तिसऱ्यांदा झाली, हे ऑब्झर्वेशन. आणि मग तीन चारदा अनुभव घेतल्यानंतर पाचव्या सहाव्यांदा कन्फर्म झालं की ह्या अशा पर्टिक्युलर सिक्वेन्स मध्ये आपल्याला असं काहीतरी फील होत आहे. मग ते अवॉइड करायची टेंडन्सी वाढली, की सटकून जायचं साईडनं, फेस नाही करत बसायचं. हा अत्यंत उत्तम उपाय आहे. जेव्हा समोरचं आपल्याला माहिती आहे, अचानक घडणाऱ्या घटना नाहीत, पण एक घरातलीच माणसं म्हणा किंवा आपण जातो तिथे वर्कप्लेस मधले लोक म्हणा किंवा सोशल सर्कल मधले, आपल्याला माहिती असतात अमुक व्यक्ती अशी, अमुक व्यक्ती अशी. शक्यतो 90% ना अवॉइड करावं. जेव्हा अंगावर येईल तेव्हा शिंगावर घ्यावं, म्हण आहे आपल्यात. सतत भांडाभांडी करण्यात काही अर्थ नसतो. साईड वे काढायचा आणि निघून जायचं. हे सगळ्यांना जमत नाही हा, पण आता हे स्वभावात असतं. आणि स्वभावांवरनं आणखीन मागे जर गेलं, अजून मागे 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 शास्त्राचा आधार घेऊन, तर राशी, झोडियाक साईन, झोडियाक साईन मध्ये ते क्वालिटीज असतात. राशी, अमुक राशीची व्यक्ती अमुक व्यक्तिमत्वाची, अमुक राशीची व्यक्ती अशा पद्धतीची, कोणाला मार्ग काढून पुढे जात, कोणी भांडतच बसतं. आता हा अभ्यासाचा भाग आहे, जस्ट नॉलेज डेव्हलप करण्यासाठीचे क्लू देते मी. तर हा एक अप्रोच, मग आपल्याला माहिती असतं की अरे अमुक व्यक्ती अमुक टाईपचीच असते, हा अभ्यासाचा भाग आहे. मग तिथे आपल्याला साधारण, आता प्रत्येकाची काही आपल्याला झोडिएक साईन माहिती नसते, पण साधारण अभ्यास असेल ना, तर क्वालिटीज बघितल्या ना किंवा बिहेवियर पॅटर्न बघितला की पटकन क्लिक होतं की ओके, हे 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 पॅटर्न आहे. मग परत आपल्याला लक्षात येऊन जातो पॅटर्न, मग त्याला हँडल पण करता येतं. हा सगळा अभ्यासाचा भाग आहे. आणि मग म्हणून मग आपण खूप काही ते शास्त्र घेऊन बसायला पाहिजे का? मग आपल्याला विचार येईल, अरे बापरे, हे अध्यात्माचा अभ्यास करता करता इथे अवघड जात आहे, आता काय ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायचा का? पण एक बेसिक ऑब्झर्वेशन आहे, ह्या गोष्टी अगदी नॉमिनल आहेत, म्हणजे त्याच्यासाठी काही ग्रंथ आणि पुस्तकं घेऊन बसायला नको. अगदी त्या त्या टेंडन्सीज, ते पॅटर्न्स दिसतातच दिसतात बिहेवियर मध्ये, कारण त्या व्यक्ती तसाच विचार करतात. एका चौकटीतच त्यांचे विचार चालतात. पर्टिक्युलर झोडियाक सायन्स ज्या काही असतात, सगळ्या 12 आहेत आपल्या, तर इतकं म्हणजे असं जर जेव्हा आपला दृष्टिकोन बदलतो ना, तेव्हा आपण ग्रजेस ठेवणं, अँग्री होणं किंवा डोक्यात घाण ठेवणं किंवा त्या सगळ्या इन्सिडेंट्सला कॅरी करणं महिनोन महिने, वर्षानुवर्ष, हे कुठेतरी कमी व्हायला लागतं डीपर लेवलवर. कारण अंडरस्टँडिंग वाढतं, ओके हा असाच आहे. मग अशी व्यक्ती, अमक्याला काढा त्याच्या जागी दुसरा ठेवला तरी ह्या पॅटर्नची व्यक्ती अशीच बिहेव करणार. मग त्यातनं सोल्युशन काढायचं. अवॉइड कधी करू शकतो, फेस फेस कधी करायचं आहे, किंवा आपला मार्ग काढून साईडनं निघून कधी जायचं आहे, फाईट कधी करायची आहे, हे सगळं कळायला लागतं. आणि मग खूप क्लॅरिटी येते. क्लॅरिटी, ज्ञान काय देतं आपल्याला? क्लिअर क्लिअर व्ह्यू देतो. उज लाईट असतो तो आपल्याला क्लॅरिटी देतो, आपल्याला व्हिजन क्लिअर होतं, आपल्याला जगायचं कसं कळतं. हा, मग शास्त्राचा अभ्यास केला म्हणून की काही नॉलेज आलं म्हणून हा ही व्यक्ती ना हे असेच असेच असतं असं पण नाही. फायनली तो सोल आहे आतमध्ये आणि बॉडी आहे, व्हेकल आहे.
पर्सनॅलिटी म्हणतो आपण त्याला, लोअर थ्री व्हेकल्स पर्सनॅलिटी ती आहे. तर ते अशा पद्धतीनं हँडल करायला लागल्यानंतर अगदी गुंता एकदम असा सुटूनच जातो. सगळा धागा असा सुटलेला आणि सुटसुटीत होतं. इतकं जे अडकायला होतं ना लोकांना, बघते म्हणजे मी खूप असं अडकतात लोक, फसतात, एक एक पावलावर फसायला होतं. ते ते नाही होत. सरळ सोपं साधं चालत जाणं होतं. जास्त डोक्यात घ्यायचं नाही. तर ही शुद्धी आतून पासून आली ना की बिहेवियर मध्ये बरोबर तुमची रिफ्लेक्ट होते. कर्म शुद्ध होतं जेव्हा ज्ञानाने उजळतो अंतरंग. दोहोपरी ऐसी जया लागिसाची पूर्ण शुद्धत्वाची प्राप्ती झाली. अंतर्बाह्य हा महत्वाचा शब्द आहे. आत एक बाहेर एक नाही. बाहेर शुद्ध, आतमध्ये काहीतरी गोंधळ. आत शुद्ध पण बाहेर गोंधळ. आता हे आत आणि बाहेर काय आहे ते पण सांगते. आत आहे सोल. सोल आतली, आतलं मटेरियल आहे, स्पार्क आहे, लाईट आहे. आय एम दॅट, आय एम द सोल. आणि बाहेर काय आहे? त्याच्या बाहेर आहे थ्री व्हेकल्स, त्याच्या बाहेर आहे पर्सनॅलिटी, त्याच्या बाहेर बाहेर आहे लोअर इगो. सोल आहे हायर इगो. हे आजकाल नवीन शब्द मी वापरते. सोल, हायर इगो, लोअर व्हेकल्स पर्सनॅलिटी, लोअर इगो, इनकार्नेटेड सोल, लोअर इगो. आता होतं काय, जेव्हा मागे मी एक ग्लास आणि एक पेन घेऊन एक डेमो दिला होता की सेंटर अलाइन राहायचं. नेहमी सांगते मी या गोष्टी, म्हणजे काही काही गोष्टी ना रिपीटेडली येतात. त्याच्यावर तो म्हणजे क्रॅश कोर्स मध्ये कसं तुम्हाला महत्वाचं महत्वाचं शिकवतात, तसे माझे रिपीटेड कॉन्सेप्ट ज्या होत आहेत ना, येत आहेत रिपीटेडली, त्याला तुम्ही अगदी रजिस्टर करा आतमध्ये. ग्लास मध्ये सेंटर मध्ये पेन धरून मी तुम्हाला दाखवलं होतं की ते सेंटर मध्ये अलाईन आहे. रॉड असतो जसा एखाद्या ह्याच्यामध्ये, किंवा हा, किंवा आपण ते पाणी गरम करायचा रॉड लावतो ना बादलीमध्ये, तेव्हा आपल्याला असं काहीतरी हँगर विंगर सारखं असं काहीतरी ठेवावं लागतं. आणि तो रॉड असा आपण बादलीत बकेटमध्ये सेंटरमध्ये फिक्स करतो, त्याला असं सोडतो. आपण त्याला चिपकवत नाही, टच नाही करत बादलीला, बकेटला. आपण असं सेंटर मध्ये ठेवतो, मग ते पाणी गरम होतं, त्याच्या व्हायब्रेशन्स जातात, फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिसिटीची, आणि मग ते सगळं पाणी सेंटर मधनं बाहेरपर्यंत असं ते गरम होत फायनली सगळं पाणी गरम होतं. हा आहे आत्म्याची स्थिती, सेंटर अलाइन, डिटॅच. तो सॉल, तो जो रॉड आहे तो चिकटला नाहीये वॉलला. आत्मा चिकटलेला नाही पाहिजे, टच झालेला नाही पाहिजे, अटॅच्ड झालेला नाही पाहिजे. कोणाला नाही पाहिजे अटॅच झालेला? तर व्हेकल्स ना. जेव्हा सोलचा सेंटर अलाइन रॉड जेव्हा तो टच करतो आउटर व्हेकल्स वॉलला व्हेकल्सच्या, तेव्हा तो होतो अटॅच्ड. तो मी म्हणायला लागतो शरीराला. मी, मी लीना, माझं मन, माझे विचार, माझ्या भावना, मला असं वाटतं, मला हे आवडतं, मी असं करणार, मी अमुक करते, हे सुरू होतं. पण जेव्हा रॉड सेंटर अलाइन राहतो तेव्हा मला माहितीये की मी सेंटर मध्ये लाईट फॉर्म मध्ये आहे उभी, आणि ही व्हेकल आहे की मी मला पाहिजे तेव्हा पाहिजे तसं वापरते आहे, माझा पर्पज सर्व करण्यासाठी. पर्पज कुठला? इनकार्नेशनचा पर्पज, जन्माला येण्यामागचा पर्पज. तो फुलफिल करण्यासाठी, तो कंप्लीट करण्यासाठी मला हे उत्तम गिफ्ट दिलेलं आहे, शरीर नामक. ते शरीर मी वापरते आहे. मग त्याच्यामधलं मेंटल बॉडी जी आहे, मन आहे, हे उत्तम विचार करण्यासाठी मी वापरते आहे. त्यातलं इमोशनल व्हेकल आहे, ऍस्ट्रल व्हेकल आहे, ते मी ऍस्ट्रल वर्क साठी का वापरते आहे. ऍस्ट्रल बॉडी अत्यंत महत्वाची आहे. मोठे मोठे लोक ऍस्ट्रल बॉडीचा यूज करून काम करतात.
म्हणून माझ्यासाठी इतकं बेस्ट गिफ्ट ऍस्ट्रल बॉडीचं दिलेलं आहे, ते मी माझ्या त्या कामासाठी वापरणार. आणि माझं फिजिकल व्हेइकल त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे, कारण तेच मला परमात्म्यापर्यंत घेऊन जाण्याचा मार्ग दाखवणार. कारण मी शरीरानं उठणार, हलणार, इकडे जाणार, तिकडे जाणार, ग्रंथ काढणार, उघडणार, वाचणार, ते डोळे माझे फिजिकल डोळे वापरले जाणार आहेत. कानाने भजन ऐकणारे किंवा काही कीर्तन ऐकणारे किंवा एखादा लेसन सेशन ऐकणारे माझे कान त्याच्यामध्ये वापरले जाणार, फिजिकल इयर. त्याच्यानंतर मी शरीराला उठवणार आहे, मी मला पाहिजे ते वस्तू घेऊन येणार आहे, मी माझी बसवून साधना करणार आहे, तेव्हा मला फिजिकल व्हेइकल हवं. सगळ्यात महत्वाचं तर फिजिकल व्हेइकल आहे. सगळ्यात मोठं गिफ्ट ते आहे. कारण ते नुसतं कव्हर नाही आहे, तर त्याच्यामध्ये ब्रेन आणि नर्वस सिस्टम आणि महत्वाचे काही ऑर्गन्स आतमध्ये इतके वंडरफुल प्लेस केलेले आहेत की तेच आपल्याला वरपर्यंत पोहोचवण्याचं डायरेक्ट एरोप्लेनचं काम करतात. अत्यंत महत्वाचे पॉइंट्स आहेत आपल्या शरीरामध्ये, खूप महत्वाचे हिडन पॉइंट्स आणि पॉवरफुल पॉइंट्स, आणि त्याचा वापर मोठे मोठे लोक करतात. ठीक आहे, तर ही व्हेइकल ही गिफ्ट आहे गॉडने दिलेली. त्याचा त्याचा मी वापर करणार, पण म्हणून मी त्याला अटॅच होऊन मी ते शरीर आहे असा भ्रम मी बाळगणार नाही. हे आहे ते ज्ञान, उजळून टाकणारं ज्ञान अंतरंगाला. तर सेंटर मधला आता माझा आत्मा मला एखादी ट्यूबलाईट लावल्यासारखा, सूर्यप्रकाशाचा रॉड असल्यासारखा फील होतो, आणि असा तुम्हालाही झाला पाहिजे. आणि त्याचा प्रकाश आतल्या 3 लेअरच्या व्हेइकल मध्ये असा एखादा दिवा लावावा, प्रखर एलईडी लॅम्प, तसा आतमध्ये पसरला पाहिजे. म्हणजे अंतरची शुद्धी आत्म्याला झाकोळला गेला नाहीये, त्याला त्याचा अवेअरनेस आहे, तो कोण आहे, तो सोल एनर्जी आहे, सोलर एनर्जी आहे, सुप्रीम परब्रह्मन एनर्जी आहे. ही अंतरशुद्धी. आणि बाह्य शुद्धी म्हणजे त्याला पूर्ण राईट आपण देत नाहीये, त्या शरीराला व्हेइकल म्हणून वापरतो, ही बाह्य शुद्धी. असा ह्या अंतर्बाह्य शब्दाचा अर्थ आहे. अंतर म्हणजे आत्मा, बाह्य म्हणजे बाहेरचं व्हेइकल. 3 लेअर व्हेइकल, 3 लेयर्स. कधीही विसरायचं नाही, शरीर म्हणजे 3 सगळे मिळून शरीर. 3 लोअर व्हेइकल्स. त्याच्यामध्ये सांगितलंय मी अनेकदा, फिजिकल बॉडीमध्ये इद्रिक बॉडी पण येते, म्हणून त्याला इद्रिक डबल म्हणतात. तर ती इद्रिक व्हेइकल, चक्राज आहेत त्याच्यात, आणि चॅनल्स आहेत, एनर्जी चॅनल्स, त्यातनं व्हायटल बॉडी पण म्हणतात त्याला, अजून एक नाव आहे व्हायटल बॉडी. म्हणजे एनर्जीचा पाथवे आहे तो, सटल एनर्जी त्यातनं मूव्ह करते, म्हणून ती व्हायटल बॉडी पण म्हणतात त्याला, असं पण नाव आहे. तर असं सगळं हे अंतर्बाह्य क्लॅरिटी मी तुम्हाला दिली. मला आता हे बोलताना एक सुंदर चित्र डोळ्यासमोर, पूर्ण वर्णन मी बोलत गेले तसं तसं माझ्या डोळ्यासमोर येत आहे, आणि तसंच बोलत गेले. तुम्ही पण बसून ऐकून इमॅजिन केलं तर हे अख्खं चित्र तुम्हाला डोळ्यासमोर प्रकट होईल की आपली स्थिती कशी पाहिजे. आतमध्ये एखादा असा रॉड लावल्यासारखा आत्मा पूर्ण पायापासून डोक्यापर्यंत कामात असला पाहिजे, एकदम पॉवरफुल लाईट सारखा, सन सन एनर्जी सारखा. अशी ती निर्मळता आणि शुद्धी आणि शुचित्व अपेक्षित आहे. किंवा रत्नदळ सबाह्य निर्मळ, ना तरी तेजाळ सूर्यबिंब, तैसा बाहेरी जो कर्मे शुद्ध झाला, ज्ञाने उजळला अंतरात. दोहोपरी ऐसी जया लगीसाची पूर्ण शुद्धत्वाची प्राप्ती झाली. वेदमंत्रोच्चारे माती आणि तोय, लाविताची होय बाह्य शुद्धी. बाहेरची शुद्धी कशाने होईल, म्हणजे बाहेरची म्हणजे शरीरांची. वेद मंत्रोच्चार म्हणजे जप करणं, अनुसंधान ठेवणं, म्हणजे अनुसंधान म्हणजे अखंड ध्यान किंवा अखंड लक्ष लागणं आपलं, आठवण राहणं, ह्यानी बाह्यशुद्धी होणार आहे. बुद्धीची या बळे रजकणे जैसा, करू ये आरसा सुनिर्मळ, किंवा घाण वस्त्रे घालिता भट्टीत मलविरहित होती जैसी. बुद्धीची या बळे, आपल्या बुद्धीच्या बळावर आपण बाह्य वस्त्रांना स्वच्छ करायचं आहे. बाह्य वस्त्र 3 आहेत: मन शुद्ध,
भावना शुद्ध आणि शरीर शुद्ध. तैसेची शरीर बाहेरी चोखाळ, अंतरी निर्मळ ज्ञानदीप. आता आपण कंदील लावायचो पूर्वी. कंदील लावायचे पूर्वी, आताच्या लोकांना माहिती नाही कंदील, पण आमच्या लहानपणी आम्ही कंदील बघितलेला आहे. तर कंदिलामध्ये वात सेंटरला असायची ना, बाहेर काच होती, तर त्याचा प्रकाश बाहेर पडायचा. कंदिलात आतली वात लावलेली असायची रिअल फायरनी, त्याचा बाहेर अख्ख्या रूम मध्ये प्रकाश पडायचा. असा आत्म्याचा प्रकाश बाहेर यायला लागतो जेव्हा मधली शरीराचे लेयर्स शुद्ध असतात, बाह्य शुद्धी पूर्ण झालेली असते. तर तो आतला प्रकाश बाहेर रिफ्लेक्ट व्हायला लागतो लोकांवर. नुसतं संपर्कात आलं तरी आपोआप त्यांची ग्रोथ बरोबर राहून माणसांची ग्रोथ होते आपल्या बरोबरच्या. त्यांचं इव्होल्युशन स्टार्ट होतं. हा मी माझा अनुभव सांगतेय स्वतःचा. तर आपल्याला जो प्रॉब्लेम असतो ना, की घरातले माणसं असे, आपण बदला, स्वतः बदला. कुठल्याही संतांनी दुनियेला बदला, दुनियेला अक्कल शिकवा, दुनियेला ज्ञान द्या असं सांगितलं नाहीये. सगळे संत सांगतात, सगळ्या दुनियेतले सगळं परब्रह्मानी पण हे सांगितलंय, स्वतः बदला. तुम्ही बदला, आजूबाजूचा आपोआप बदल. जसा भूकंप, मी माझ्या एका सेशन मध्ये हिंदीच्या, मनावर काहीतरी सेशन आहे माझं युट्यूबवर, त्याच्यात मी सांगितलंय एक्झाम्पल. भूकंप येतो, ऍक्च्युली तो पॉइंट एकच असतो. ते न्यूज मध्ये सांगतात की कुठे आला एक्झॅक्टली, पण त्याचे व्हायब्रेशन्स किती, त्या आतल्या पॉइंट काय पॉवरफुल भूकंप असेल, अर्थक्वेक, त्या व्हायब्रेशन्स तेवढ्या पॉवरफुली दूरपर्यंत पोहोचतात. जेवढा तुमचा आत्मा इतका पॉवरफुल आतमध्ये कंपन देईल ना, स्वतःला हलवेल, तेवढं खतरनाक व्हायब्रेशन दूरपर्यंत जाते. आणि म्हणून मागच्या वेळेला सांगितलं होतं, गुरूंचा ऑरा, म्हणजे ते पूर्ण जिथपर्यंत अर्थक्वेक जातो ते सगळं सर्कल, ते कसं बनतं, तसा गुरूंचा ऑराचा एक सर्कल असतो. ते सेंटरला कोणाच्या घरी असतील तर ते त्यांच्या साधनेच्या आत्म्याच्या लाईटवर डिपेंड असतं की त्यांचा ऑरा कुठपर्यंत पोहोचलेला असतो. कळलं? तर हे असं सगळं गंमत आहे ही अंतर्बाह्य शरीराची. एरवी अज्ञान अंतरात जरी, आणिक बाहेरी कर्म भाग, तरी ती केवळ विटंबना जाण, जैसे विभूषण प्रेता लागी. विभूषण म्हणजे दागिना. प्रेताची काय विटंबना होते, जाळून टाकतात, काय जे काय असेल जमिनीत घालतात. असं आहे. मग ते काय, त्या व्यक्तीच्या जिवंतपणाला काहीच अर्थ नाही. अज्ञान असेल आत, आणि बाहेर पण कर्मानी घाणेरडं मलिन कर्म असेल, घाण कर्म असेल, त्यांचं कंपॅरिझन कोणाशी केलेलं आहे, डेड बॉडीशी. किंवा गर्दभासी जैसे गंगा स्नान, बांधिले तोरण ओसगृही, ओसाड घराला तोरण बांधल्यासारखं. म्हणजे तिच्यात एनर्जीच नाहीये. ओसाड घर, काय एनर्जी असते, डेड एनर्जी असते. चोपडीला गुळ कडू भोपळ्यासी, अन्य उपवासी लिंपली गा. अशी अवस्था आहे जर आतमधला प्रकाश नसेल आणि बाहेर शुद्धी नसेल. किंवा विधवेने कुंकुमाचा टिळा लाविला कपाळात आपुलिया, किंवा मुलाम्याचा कळस, पोकळ, झळाळे केवळ बाहेरून, किंवा चित्रातील फळ रंगदार, बाहेर सुंदर आत शेण. तैसे बाह्य कर्म जाणावे निष्फळ, अंतर निर्मळ नसे जरी. हिण बहुमोले खपेल की काय, गंगे ऐसा होय मध्य घट. म्हणून अंतरी होता ज्ञान प्राप्ती, शुद्ध बाह्य कृती स्वभावेची. नॅचरल आहे ते म्हणतात. एकदा आतमध्ये ज्ञान प्राप्ती झाली की बाह्य कृती शुद्ध होणारच होणार, आपोआप होणार आहे. त्याच्यात काही एफर्ट टाकायची जरूरत नाही आहे. आणि म्हणून सगळे संत आत्म्यावर काम करतात आपल्या. असे शब्द त्यांनी लिहिलेले आहेत. दासबोधातले शब्द, ज्ञानेश्वरीतले शब्द, किंवा तुकाराम गाथेतले शब्द, भजनात अभंगामधला जो शब्द वापरलेला आहे, शब्द ब्रह्म, तो शब्दच इतका पॉवरफुल त्यांनी प्लेस केलेला आहे तिथे, की ते ऐकून आपोआप अंतरशुद्धी होते.
ज्ञान प्राप्त होतं आणि त्याचा रिफ्लेक्शन, त्याचा लाईट बाहेर येतो. हे आपोआप होतं. ह्याच्यासाठी खूप मेहनत करायची गरज नसते, कारण टोचायला लागतं कुठेतरी, की अरे आपण काहीतरी वाचतोय, मग आपण असं करतोय. आपली कृती आणि आपलं आतमधला अभ्यास हा मॅच नाही करत. म्हणजे विवेक जागृत होतो आणि विवेकाच्या साहाय्यानं आपल्याला कळायला लागतं की हे बरोबर नाही, जे काय चाललं आहे ते. ऐसे ज्ञान कर्मे जे का प्राप्त झाले, दुर्मिळ ते भले निर्मळत्व. तरी कर्मे शुद्ध झाला बाह्य भाग, ज्ञाने गेला डाग अंतरीचा. तेव्हा अंतर्बाह्य एकरूप झाले, उरले एकले शुचित्वची. स्फटिक गृहात लाविला जो दिवा, डोलत दिसावा बाहेरी तो. तैस्या अंतर्यामी उद्भवती वृत्ती, त्याची प्रकटती बाहेरही. संशय विकृती जेणे उद्भवती, कुकर्मी प्रवृत्ती घडे जेणे. तर ज्या पद्धतीचे विचार असतात ना, मनुष्य तसेच कृती करताना आपल्याला दिसतो. हे हे हा सगळा ऑब्झर्वेशनचा भाग आहे. आपल्या भोवतालच्या बाहेरच्या इकडच्या तिकडच्या लोकांना ऑब्झर्व करायचं. त्यांची कृती काय असते त्यातनं अंतरंग कळतं, आणि अंतरंग जेव्हा समोर येतं त्यातनं कृती काय करू शकतो ह्याची आयडिया येते. ते दोन्ही रिलेटेड आहे, आतली स्थिती आणि बाह्य स्थिती. तैशा अंतर्यामी उद्भवती वृत्ती, त्याची प्रकटती बाहेरही. संशय विकृती जेणे उद्भवती, कुकर्मी प्रवृत्ती घडे जेणे. ऐशा पदार्थासी भेटे ऐके पाहे, तरी मन राहे निर्विकार. नभी नाना रंगी उद्भवती मेघ, परी नाही डाग नभासी त्या. हा, आता पुढची स्थिती सांगितली इथे. म्हणजे जेव्हा अंतर्बाह्य शुद्धी आपली होते, मग त्याचे परिणाम काय होतात ते सांगितलं. अंतर्बाह्य शुद्धी आपली झाली असं आपण गृहीत धरू. मग जेव्हा आपण सोशल नेटवर्क मध्ये आपल्या मिक्स होतो, आपल्या रिलेटिव्ह मध्ये आपण जातो, तेव्हा असे जसा तांदुळामध्ये खडा कसा दिसतो वेगळा, की अरे हा दगड आहे, आपण बाहेर काढतो. तसे उलट हे अपोजिट एक्झाम्पल आहे. पण आपण तसे दिसायला पण लागतो आणि आपल्याला आपण अलिप्त पण राहतो. म्हणजे ते येऊन आपल्याला लागत नाही, निगेटिव्ह एनर्जी बाहेरच्यांची. आपल्याला मजा नाही येत त्याच्यामध्ये, मिक्सअप व्हायला जमत नाही, आपण सेपरेट राहायला लागतो. हे ऑटोमॅटिकली होतं. आपल्याला संसर्ग होत नाही. पण तशाच अवस्थेत अंतर्शुद्धी आणि अंतर्बाह्य शुद्धी मेंटेन करून जर आपण राहिलो तर लागण होत नाही. पण आपण आतमध्ये एकदा काम केलं आणि पुढे काही नाही, शुद्ध झालो आणि मग जायला लागलो, रोज आपली संगती होतीये, मग ती दुसरी म्हण वापरात येते, ढवळ्या शेजारी बांधला पवळा. वाण नाही पण गुण लागला, काही दिवसांनी आपल्यावर असर होणारच. त्यामुळे रेग्युलर प्युरिफिकेशन म्हणजे विचार काय करतोय, कृती काय करतोय, आतमध्ये काय चाललंय, ह्याचा सतत अभ्यास करणं, मागोवा ठेवणं आवश्यक आहे. नाहीतर एकदा कधीतरी गेला, चला आता मी शुद्ध झालो, आता मी कोणाबरोबरही कुठेही जाऊन बसू शकतो आणि काही व्यवहारांमध्ये पार्टिसिपेट करू शकतो, असं नाहीये. काही दिवसांनी त्याचा अंदाज यायला लागेल की अरे मन बेचैन होत आहे, काहीतरी विचित्र विचार येत आहेत, निगेटिव्हिटी वाढली आहे विचारांमध्ये, नकारात्मक विचार, दुसऱ्याला जेलसी, हे ते, राग यायला लागलाय. हे हळूहळू सिमटम्स दिसायला लागतात आपल्यात. मग आपल्याला कळतं अरे नाही, काहीतरी गडबडलाय. वेळेत कळलं तर ठीक आहे, तर मग प्युरिफिकेशन परत. पण मग लक्षात हे पण येतं की अरे नाही, हे तर मेंटेन करायचं काम आहे, एकदा करण्याचं काम नाही आहे. रेग्युलर मेंटेनन्स लागतो. जसं घर रोज साफ होतं, वर्षातनं एकदा नाही करत दिवाळीत आपण, तिथे आपण मोठी सफाई करतो. म्हणजे एक ह्याचा सप्ताह करून आल्यासारखी, भागवताचा. पण ती मग एक एक आठवड्याची सफाई आपल्याला वर्षभर उपयोगात येते का? एक सप्ताह करून आलो भागवताचा, झालो पूर्ण शुद्ध झालो, परब्रह्माला भेटायला तयार, असं होत नाही ना. आपल्याला रोजची सफाई लागते, दिवाळीची एक सफाई करून उपयोग नाही आहे. रोज शुद्ध, रोज शुद्धी. रोज एक एक कॉर्नर घ्यायचा आणि क्लीन करायचा, विचारांचा, मनाचा, शरीराचा. असं काम आहे कंटिन्युअस.
स्फटिक गृहात लाविला दिवा डोलत दिसावा बाहेरितो. तैसा अंतर्यामी उद्भवती वृत्ती त्याची प्रकटती बाहेरही. संशय विकृती जेणे उद्भवती कुकर्मी प्रवृत्ती घडे जेणे. ऐशा पदार्थासी भेटे एके पाहे तरी मन राहे निर्विकार. नभी नाना रंगी उद्भवती मेघ तरी नाही डाग नभासी त्या. नभामध्ये आकाशामध्ये किती ढग काळे हिरवे निळे काय पांढरे वाटेल ते आले तरी आकाश हे आकाशच आहे ना, त्याला ते काही चिकटत नाहीत ते. तसे मग आपण सेपरेट आपोआप दिसायला लागतो जाणवायला लागतो. नंतर काही काही दिवसांनी लोकांना कळायला पण लागतं की अरे तुझ्यात काहीतरी बदल झालाय. बदल का हा झालेला असतो की आपण खूप काही मजे करू घेऊन त्यांचे किस्से ऐकत नाही. त्यांच्यात हॅपी असल्यासारखं आपल्या बॉडी लँग्वेज मधनं दिसत नाही की आपण एन्जॉय करतोय त्यांची कंपनी. हे त्या व्यक्तींना पण हळूहळू कळायला लागतं की अरे काहीतरी गडबड आहे. हा व्यक्ती आपल्या बरोबर असतो पण असून नसतो. मग ते दोन चारदा ऑब्झर्व करतात आणि पाचव्यांदा विचारतील काय रे बाबा काही प्रॉब्लेम आहे का. आमच्यामध्ये बसूनही आमच्यातला वाटत नाहीस. म्हणजे ते दिसायला लागतं. या आकाशासारखं होती स्थिती. नभी नाना रंगी उद्भवती मेघ परी नाही डाग नभासी त्या. तैसे विकारांच्या विटाळे लिंपेना जरी भोगनाना उपभोगी. वाटेवरोनी या निर्मल ब्राह्मणी जाओ किंवा कोणी महारिण. परी वाटेची या मनी सर्वथैव स्पृश्य स्पृश्य अस्पृश्य भाव नसे जैसा. तैसा जो साचार सर्व व्यवहार करी निरंतर अलिप्तत्वे. नातरी एकची तरुणांगी जैसी पतीसी पुत्रासी मिठी देई. परिपुत्रा लागी मिठी देता तेथे शिवे ना मना ते काम भाव. आता आणखीन पुढची स्टेप सांगितली. पहिल्यांदा फरक जाणवला. पहिल्यांदा शुद्धी झाली. मग शुद्धी होऊन आपण आपलं रुटीन तर चालू राहणार आहे ना, कारण आपल्याला समाजात राहून पुढे जायला सांगितलंय. आपलं मार्गदर्शन गुरूंनी हेच केलेलं आहे की मॅक्झिमम लोकांना 99% गुरूंचा आदेश हा आहे की प्रपंचात राहूनच परमार्थ करा. बेसिक लेवलवरचा आहे तो. पण जेव्हा तुमचं काम करायची वेळ येते किंवा काहीतरी आदेश येतात तेव्हा त्या परिस्थिती बदलतात आणि त्या केस टू केस सिच्युएशन बदलते. जसं आता माझे गुरु होते प्रपंचात होते त्यांनी काय पण त्यांना घर सोडावं लागलं कार्यासाठी. मग ते महिनाभर पूर्ण 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत प्रोग्राम असायचा त्यांचा. त्याला ते यायचं असं शेड्यूल यायचं त्यांचं. आज इथे उद्या तिथे उद्या तिथे. त्यांना आज्ञा नव्हती एका घरात एक दिवसाच्या वर एक रात्रीच्या वर राहायचं नाही. गुरु आज्ञा येते मग काम करण्याची. तुम्हाला हिंडावं लागतं व्यक्तीला त्या. मग प्रपंच सुटला नव्हता. मुलांचं माहिती घ्यायचे ते बाबा रे तुझं काय चाललंय. त्यांना मुलं मुलगी मुलगा मुलगी बराच मोठा फॅमिली होती. पण मग त्यांची बायको लवकर गेली. ते तसे फ्री झाले. असं काहीतरी घटना घडते आणि ते प्रपंचातनं तुम्हाला व्यवस्थित बाहेर काढलं जातं पण सुटतही नाही आणि पूर्ण पकडला पण जात नाही म्हणजे अटॅच पण नसतो. अशी ती योजना परमेश्वरी योजना घडून येते. तिथेच ते सगळं घडतं. आपोआप घडतं. कोणी काही केलेलं नसतं. पण 99% प्रपंचात राहूनच समाजात राहूनच आपल्याला परमार्थ साधायचा आहे. मग आता हा साधायचा आहे तर मिक्सअप व्हावं लागणार आहे. मग तिथे काय होतं की आपल्याला विटाळ लागत नाही आणि विटाळ नाही लागत आणि आपल्याला रेग्युलर काम आपण आतल्यात करत असल्यामुळे आपल्याला लागण लागत नाही. निगेटिव्ह घाणेरड्या डर्टी एनर्जीज किंवा सवयी किंवा इम्प्युरिटी आपल्याला टच नाही करत. मग हे झाल्यानंतर त्याच्या पुढची स्टेज ही आहे जी इथे दिलेली आहे की जरी आपण एखाद्या जसं इथे उदाहरण दिलंय की एखाद्या तरुण स्त्रीनं नवऱ्याला मिठी मारणं आणि आपल्या पुत्राला मिठी मारणं. दोन पुरुष आहेत पण एक नवरा आहे आणि एक मूल आहे. मग त्या दोघांच्या मिठीला म्हणजे स्पर्श करण्यामध्ये फरक आहे. अंतरस्थितीचा फरक आहे. तो फरक आपल्या बिहेवियर मध्ये आपल्या जीवनामध्ये येतो की जरी आपण परिवारात असलो तरी आपण असे लडबडलेले नसतो.
प्रपंचात इतकं असं लोणचं मुरल्यासारखी अवस्था नसते मग ती. कृती करत असतो, सगळं करत असतो, पण आपण अडकलेले नसतो तिथे. आपली आतली स्थिती डिटॅच्ड असते. आणि आपल्याला फरक कळत असतो की आपण कोणाशी काय करतोय, कोणाशी काय करतोय. जसे इथे उदाहरण दिलेलं आहे की दोघांच्या सिच्युएशन मध्ये कामभाव कुठे घालायचा आहे आणि कुठे नाही घालायचा आहे ह्याचा भान आपल्याला राहायला लागतं. आपण कुठे अटॅच व्हायचंय, कुठे काळजी घ्यायची आहे, कुठे. हा, मग आम्ही डिटॅच झालो, मग आपल्याला मुलांची काळजी नाही, याची काळजी नाही, त्याची काय, कुठे का जाईना, काही का होईना असं नाही. आपल्याला कुठे इन्व्हॉल्व व्हायचंय आणि कुठे इन्व्हॉल्व चिपकून बसायचं नाहीये, हे मेजर डिफरन्स कळायला लागतो. आणि अगदी स्मूथ हँडलिंग आपलं होतं, सुरू होतं. संकल्प विकल्पा तैसे जाणे नीट, कृत्य अकृत्य स्पष्ट ओळखे जो. मग विवेक, कृत्य अकृत्य, करण्यासारखं काय, न करण्यासारखं काय, अयोग्य योग्य, संकल्प किती करायचे, हे सगळं कळायला लागतं. कारण अखंड ज्ञानाची उन्नती होत असते आतमध्ये. आणि इव्होल्युशन सोलचं चालू असतं. लेयर बाय लेयर क्लिनिंग होत असतं. हा सगळा प्रोसेस आहे आणि स्टेजेस सांगितलेले. ना तरी शिजेना खडा आंधणात, आधणात भिजेना पाण्यात हिरा जैसा. बघा, सेमच सांगितलं, गंमत आहे. तैसी मनोवृत्ती जयाची अलिप्त, नाना विकल्पात सापडेना, अडकत नाही, अलिप्त राहतो. सगळ्यांच्यात दिसतो, पण त्याच्यापासून अलिप्त. त्याला जडत नाही, सगळं असं जाऊन अंगाला लागत नाही ते. कमळपत्राप्रमाणे, कमळाप्रमाणे, कमळाच्या पानाप्रमाणे जीवन होत. तिथे त्याला पाणी टच नाही करू शकत. एक लेयर असतो मध्ये त्याच्या पानावर, ओलं ओलं होत नाही त्यामुळे. तसं आपलं जीवन होतं. ते काही दाखवायचं नाही की मला यांनी काही फरक पडत नाही, त्यांनी काही, हे काही शो ऑफ करायच्या बाता नाही आहेत. मग तिथे काहीच कळलं नाही असं म्हणायचं आपण. जो असं बिहेवियर मध्ये दाखवतो ते नाही कळलं. पण जे त्याच्यातून बाहेर येऊनही सुंदर प्रमाणे प्रपंच चालू आहे, रोजच्या कृती चालू आहे, तिथे मग ते समजलंय पूर्णपणे आणि बिहेवियर मध्ये रिलीज होत आहे बरोबर. पार्था जेथे ऐसे सुचित्व संपूर्ण, जाण तेथे ज्ञान मूर्तिमंत. असं जेव्हा सुचित्व येतं, शुद्धी येते, पावित्र्य येतं, तिथे मूर्तिमंत ज्ञान जगत आहे याची खात्री पटली पाहिजे. इतकं आपण स्वतःला अक्षरशः याच्यावर तावून सुलाखून तयार करायचं. स्वतः बरोबर चिटिंग नाही करायचं. हा, माझं हे छान आहे, माझं ते छान आहे. ओव्हर पॅम्परिंग नाही करायचंय स्वतःच. आणि आपण अगदी मूर्तिमंत बनलो असं पण नाही समजायचंय. कारण ही खूप मोठी तपस्या आहे. ही स्टेज खूप तयारीनं येते. येत नाही असं नाही सांगत आहे, तयारी करून येते. आणि आल्यानंतर आपल्याला कळतं आपण आपच. कोणाचं सर्टिफिकेशन नको असतं आपल्याला की कोणीतरी लिहून द्यावं की हो असं झालंय. आत्म्याला कळायला लागतं, आत्म उच्च स्थितीत असतो कारण. आणि तोची देख ज्ञानाचे जीवन, ज्याचे चित्त मन स्थिरावले. आणि मग चित्त आणि मन स्थिर असतं, नाचानाच होत नाही. वरी वरी हिंडे देह तरी देख, मोडेना बैठक मानसीची, अंतरस्थिती स्थिर. गाये जरी जाय चरावया रानी, तरी ओढमनी वासराची. सतीची या मनी पतीच तो एक, भोगते आणिक प्रेमशून्य. नातरी कृपण जाय दूरदेशी, परी ठेव्यापाशी जीव त्याचा. तैसे वरी वरी हिंडते शरीर, परी चित्त स्थिर ज्ञानियाचे. त्याला आपल्या पर्पजचा विसर पडलेला नाहीये. तो कशासाठी जन्माला आलेला आहे ते. इथे येऊन घर बांधीन, मस्तपैकी दागिने भरपूर आणि सगळं एन्जॉय करीन, ह्याच्यासाठी मी आलेलो नाही. इथे ह्याच्यासाठी कोणीच येत नाही. कुठलाही ह्युमन बिंग नाही येत. ह्युमन बिंग जन्माला येतो तो त्याच्या वननेस होण्याच्या वाटचालीला जाण्यासाठीच. ते किती जन्म लागतात इट डिपेंड्स. पण मुळात ह्युमन लाईफ पर्पज एकच आहे. सगळ्या ग्रंथात लिहिलेला आहे. एकच पर्पज आहे, वननेस विथ सुप्रीम परब्रह्मन. दुसरं काही पर्पज नाही. मग ते डिपेंड करतं किती किती जन्म लागतील, किती काळ लागेल,
काय लागेल तो लागेल. जेवढं अटॅच होऊ लोअर थ्री व्हेकल्स ना तेवढा वेळ जास्त लागेल. जेवढं डिटॅच होऊ आणि सेंट्रल अलाईन होऊ तेवढं फास्ट जर्नी. त्याला म्हणतात स्पिरिच्युअल असेन्शन. जेव्हा जर्नी फास्ट होतो, जेट एअरप्लेन सारखा फास्ट एकदम, स्टेप 1 2 3 4 5 डायरेक्ट 10 स्टेप पुढे, स्पिरिच्युअल असेन्शन, तेव्हा होतं ते. हा, आणखीन एक एक गंमत सांगेन, पण हे असेन्शन जेव्हा फास्ट होतं, तुमचे मोठे कार्मिक टेस्ट येतात. नुसता स्मूथ जर्नी नाही आहे, तेवढं कार्मिक ब्लॉकेजेस पण, बॅगेज पण भरपूर 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 ठप 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 खाली येतं. आणि ते सगळं न्यूट्रलाइज होतं आणि लवकर एम्प्टी होतो सोल कार्मिक बंधनातनं. आणि मग ते स्पीड वाढतो. असं सगळं एकात एक टाकलेलं आहे. या सगळ्या प्रवासात टेस्टिंग विसरायचं नाही. ते टेस्ट येणार आहे, प्रचंड येणार आहे, कल्पनेच्या पलीकडे येणार आहे, जेव्हा असेन्शन फास्ट होतो तेव्हा. हे नक्की डोक्यात ठेवायचं. सतीची या मनी पतीच तो एक, भोगते आणिक प्रेमशून्य. नातरी कृपण जाय दूरदेशी, परी ठेव्यापाशी जीव त्याचा. तैसे वरी वरी हिंडते शरीर, परिचित्त स्थिर ज्ञानी याचे. ग्रहासवे ध्रुव करीना भ्रमण, धावे ना गगन अभ्रासवे. ध्रुवाला कसं एक स्थिर, त्यांनी मागितली ना जागा, आम्हाला एकच जागा दे, उच्च उच्च स्थान दे. तो काही भटकत नाही इकडे तिकडे तिकडे. ग्रहांची स्थिती बदलते ना, आज या राशीत मग त्या राशीत ग्रह पण फिरतात. ध्रुव तारा एका जागी फिक्स आहे, तो भ्रमण नाही करत. वाट सरू संगे वाट चाले काही, येत जात नाही वृक्ष जैसे. तैसा विकारे तो ढळे ना अंतरी, पार्था देह जरी चळे त्याचा. देह इकडे तिकडे हल्ला, सगळं केलं, सगळ्या त्रासातनं टेस्ट मधनं गेला, तरी अंतरी स्थिती स्थिर असते. टेस्ट बद्दल आत्ताच मी बोलले. टेस्ट येणार तेव्हा बाहेरचं शरीर कधी रडतं. आता रडणं, आपल्याला त्रास होतो तेव्हा मनुष्य रडतो. रडणं हे विकनेस नाही आहे ऑल द टाइम. रडणं म्हणजे प्युरिफिकेशन. आपण घाम आपल्याला येतो, व्यायाम करतो आपण, आपल्याला एक्सरसाइज केल्यानंतर घाम येतो, घामाला एक घाणेरडी दुर्गंधी असते. मग घाम काय असतो, तर इम्प्युरिटी जी असते शरीरामध्ये ती बाहेर येते. हे डॉक्टरही आपल्याला सांगतात. तसं जेव्हा अत्यंत घट्ट आतमध्ये काळे ढग बनतात, प्रेशरचे, आतमध्ये विचारांचे, एकदम आपण म्हणतो ना, अरे बापरे केवढं आकाश दाटून आलंय, ढग दाटून आलेत, आता नक्की पाऊस येणार. आणि आपण आनंदित होतो, एकदम काळं काळं असतं, एकदम जोरात पाऊस येतो. तसं जेव्हा लेयर बाय लेयर, लेयर बाय लेयर अनुभवांनी सतत कठीण परिस्थितीतनं माणूस जातो, तेव्हा आतमध्ये गच्च भरतं त्याच्या, की आता कुठे मोकळं करू. आणि काहीतरी असं होतं, किंवा कधी कधी एकट्यात, किंवा कधी कधी एखाद्या व्यक्ती समोर, त्याला अशी पिन मारल्यावर की सगळं ढसाढसा बाहेर येत. मनुष्य रडतो. रडतो म्हणजे आतले क्लाउड्स रिलीज होतात डोळ्याच्या थ्रू. त्यामुळे कधी कधी रडणं हे अत्यंत चांगलं आहे. पण म्हणून आपण लहान मूल सारखं रडकं असेल तर त्याला म्हणते सारखं काय रडतोयस. ते नाहीये प्युरिफिकेशन, ती तर टेंडन्सी आहे रडायची. हे क्लिअर समजलं पाहिजे. पण जेव्हा मोठं झाल्यानंतर एकदम आता डिप्रेशन मध्ये वगैरे, मध्ये मी एक मला वाटतं मी सांगितलं होतं की नाही आठवत नाही मला आता, कोणाला तरी सांगितलं होतं खरं. मध्ये मी असंच एक ना व्हिडिओ बघत होते. ते होतं आत्ता जे सोलर इक्लिप्स आलं ना, त्याच्या संदर्भात एक फॉरेनर होती. आणि ती होती मीडियम. मीडियम म्हणजे मीडियमशिप वगैरे असं काय काय एक करतात ते, म्हणजे काहींना काही शक्ती मिळतात ध्यान वगैरे करून, म्हणजे त्या ऍक्च्युली त्यांचा पर्पजच तो असतो, त्या पर्पजनी जन्माला येतात ते. आणि मग असे सोल, परदेशात हा पॅटर्न आहे, अजून इंडियात इतका आला नाहीये. बट ते डोळे मिटून असं ती बोलत होती. म्हणजे मी पहिल्यांदाच अशी व्यक्ती बघितली की ती पूर्ण डोळे बंद करूनच अख्खा इंटरव्ह्यू होता तिचा. त्या बाईचा डोळे बंद करून होता, आणि दुसरी जी पॉडकास्टवर बाई इंटरव्ह्यू घेत होती, फॉरेनर होती दोघी, ती
प्रश्न विचारत होती आणि ती डोळे बंद करूनच उत्तर देत होती. तिने एकदाही डोळा हलवला नाही, उघडला नाही. पण असं नाही की ती आंधळी आहे, पण ती डोळे बंद करून तिला पटापट पटापट सगळं दिसत होतं आणि ती उत्तरं देत होती. तर सोलर एक्लिप्स जे झालं मध्ये, टोटल सोलर एक्लिप्स होतं ते खूप पॉवरफुल होतं आणि त्याच्याबद्दल बरेच प्रेडिक्शन झाले. तर ती अमेरिकन होती बहुतेक आणि ती त्याच्यासाठीची प्रेडिक्शन्स देत होती. तर तेव्हा तिने सांगितलं, तर जेव्हा एक्लिप्स वगैरे येतं, फुलमून येतो, न्यूमून येतो, म्हणजे अमावस्या, न्यूमून म्हणजे, तर तेव्हा डिप्रेसिव्ह स्टेट मधल्या लोकांना खूप प्रॉब्लेम होतो. हे मागे मी पण सांगितलं होतं. तर ती सांगत होती आत्ताचं जे सोलर इक्लिप्स आहे, पुन्हा आता काफी कॉस्मिक चेंजेस, म्हणजे प्लॅनेटरी पोझिशन्स खूप बदलत आहेत. आता अंगारक योग म्हणून एक आलेला आहे शनी मंगळाचा. तर त्यांचं ट्रान्झिट किंवा त्यांचं एकत्र येणं, युती म्हणा. तर अशा टाईप्सचे जे काही महत्वाचे चेंजेस येत आहेत कॉस्मिक ह्याच्यामध्ये किंवा प्लॅनेटरी पोझिशन्स मध्ये, तर त्यांनी आपल्या मनुष्य जीवनावर काय परिणाम होतो. तर त्यांनी बेसिकली जे लोक डिप्रेसिव्ह स्टेटमध्ये आहेत किंवा जे स्ट्रेसमध्ये असणारे आहे, ज्यांना काहीतरी त्रास चालू आहे किंवा संतापणं किंवा अचानक मनाचं संतुलन बिघडणं, तेव्हा तिने खूप छान एक पॉइंट बोलली, तो मला खूप आवडला आणि तो मी शेअर करते इथे सगळ्यांशी. की तिनं असं सांगितलं की जनरली डिप्रेशन किंवा एन्झायटी किंवा जे काही असेल ते मानसिक स्थिती जरा लो असलेल्या व्यक्तीला जनरली म्हणे ह्युमन टेंडन्सी ही आहे की बरोबरचे लोक त्याला म्हणतात की काय बसलायस तोंड पाडून, काय सारखं रडतोयस, काय सारखं हे करतोय, काय सारखा आरडाओरडा करतोय. तर असं करायचं नाही, स्वतःला सांभाळायचं, डायव्हर्ट कर, कशामध्ये तरी एंगेज हो. आपण पण सल्ले देतो लोकांना अगदी सहज की काय घरात बसले, जा जरा बाहेर जाऊन ये, जा जरा अमुक कर, जा जरा तमुक कर. तर दोन पॉइंट तिनं सांगितले. पहिला पॉइंट हा की असं कर सांगताना तिला, त्या व्यक्तीला त्रास होतोय, त्याला आपण इग्नोर करतोय, असं एक होतं. त्याचा सिरियसनेस आपल्याला समजून नाही राहिला की त्या व्यक्तीला काहीतरी होतंय आणि व्हॉट एव्हर दॅट पर्सन इज एक्सपिरियन्सिंग दॅट इज ट्रू. मानसिक नाही चालू, त्याला खरंच होत आहे. मग खरंच होत आहे तर त्याचं सोल्युशन काय? तर दुसरा पॉइंट, पहिला तर ऍक्सेप्टन्स बरोबरच्या व्यक्तींचा. दुसरा पॉइंट हा आहे की त्याला सोल्युशन सांगितलं जातं की अरे मग तू काहीतरी ड्रॉइंग सुरू कर, पेंटिंग कर, गाणं गा, वॉकला जा, फ्रेश एअर मध्ये जा, स्विमिंग कर, एक्सरसाइज कर, मेडिटेशन कर. असे आपण खूप सारे सोल्युशन देतात लोक. पण तिचा मेन पॉइंट हा होता, जो तुम्ही लक्षात घ्या नीट ऐकून, की जेव्हा आपण डायव्हर्ट करतो आपल्या माइंडला, तेव्हा आपण जे चालू असतं त्याला डायव्हर्ट किंवा बाहेर न काढता त्याला आपण आतच दाबतो. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला नर्वसनेस आलेला आहे, कशासाठी, आता त्याच्या मागे ना बरीच कारणं असतात. मागे मी कोणाला तरी बोलताना सांगितलं होतं की आता एकच रॅन्डम घ्यायचं आणि ह्याचं असंच आहे, असं नसतं. त्याच्या मागे बऱ्याच एनर्जीज काम करत असतात. जसं आता मी सांगितलं, कधी कधी प्लॅनेटरी पोझिशन्स कारण करतात, कधी कधी घरात वातावरण गडबड असते, कधी कधी त्याला हेल्थ इश्यू असू शकतो, कधी कधी त्याची मानसिक स्थिती, काहीतरी इन्सिडेंट चाललेला असेल त्याच्याबरोबर. आपण आपल्याला कळू नाही शकत त्या व्यक्तीला एक्झॅक्टली प्रॉब्लेम कशामुळे होतोय. हे ना, ज्याला अंतर्बाह्य कळतंय ना, तोच कदाचित कॅच करू शकेल की ह्या व्यक्तीचा प्रॉब्लेम काय आहे. ज्याला पूर्ण मनुष्य कळतोय, म्हणजे गुरूंसारखी व्यक्ती, ज्याला बघून नुसतं कळतंय किंवा काहीतरी इंट्युटिव्ह हे आहे, त्यालाच कळू शकेल. पण एखाद्या व्यक्तीच्या सिच्युएशन मागे बऱ्याच गोष्टी असू शकतात. पण आपण त्याला, बरोबरचे लोक त्याला, सोसायटी सर्कल त्याला काहीतरी सोल्युशन देतं, 10 सोल्युशन 10 माणसं देतात, असं कर नाही तर तसं कर. आणि त्याला आपण मागे लागतो आणि तू अमुक क्लास लाव, तमुक क्लास लाव. पण ती बोलली ते मला अगदी पटलं की ज्या वेळेला जर नर्वसनेस आहे तर त्याचा प्रॉब्लेम शोधून काढला पाहिजे. त्याला दाबणं बरोबर नाही, दुसरं डायव्हर्ट करून, मन मन डायव्हर्ट करून सोल्युशन पर्यंत पण जात नाही, ते प्रॉब्लेम आतच ऍब्सॉर्ब होतो उलटा. असा दुसरा पॉइंट सांगितला तिने. तिसरा पॉइंट तिने महत्वाचा सांगितला, जो फक्त अशा स्पेशल केसेस मध्येच अप्लाय होतो, सगळीकडे होत नाही.
कुठे नाही होत ते पण सांगते, कुठे होतं ते पण सांगते. त्या मुलीनं असं सांगितलं की जेव्हा रडायला येत आहे, रडू नको, चल उठ बाहेर चल, असं दरवेळेस अप्लाय नाही होत. रडायला येतंय, रड, रिलीज कर, बाहेर काढ, काहीतरी कर पण बाहेर निघू दे, दाबू नकोस. नाही मग ते चांगलं नाही दिसत रडलेलं आमकं, रडलं पाहिजे, रिलीज केलं पाहिजे. दाबून 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 आत ऑर्गन पर्यंत जातात गोष्टी, आणि त्या डिसीज बनवतात, इलनेस क्रिएट करतात. बाहेर काढलं पाहिजे, रिलीज केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, झाडाजवळ जाऊन ओरडलं पाहिजे, पार्क मध्ये जाऊन खुल्या याच्यात जाऊन आरडाओरडा करा, ओरडा जोरात काय आत दबलं असेल तर. प्रत्येकाबरोबर वेगळी वेगळी हिलिंग टेक्निक अप्लाय होते. काही लोकांना लिहून काढायचं, पेपर फाडून टाकायचं, जाळून टाकायचं, असंही करू शकता. काही लोकांना झाडांशी जाऊन बोला, पण खूप हार्श काही बोलाल तर झाड डॅमेज होईल. नाजूक झाड असेल, मोठं ट्री असेल तर तिथे ग्रीन एनर्जी असते, प्युअर प्राणा असतो, तिथे रिलीज करू शकतो. हक करायचं झाडाला, असे बरेच सोल्युशन्स आहेत. पण ते रिलीज करणं खूप आवश्यक आहे, दरवेळेस दाबून ठेवणं नाही. तर ही तिची गोष्ट मला खूप पॉइंट मला आवडला, की दरवेळेस त्याला मिटवून टाकायचा प्रयत्न आपण मनुष्य जात करतो, ते नाही करायला पाहिजे. जे येतंय ते बाहेर. हा, पण मग या केसमध्ये एखादं व्हायलेंट, अब्युझिव्ह किंवा अशा टाईप मेंटल इश्यू आहे एखाद्याला, किंवा ड्रग ऍडिक्शन, त्याला आपण सांगू नाही शकत हो फोडावं वाटतंय का, चल 4 कपाटं घे आणि फोड. ते आपण नाही करू शकत. तिथे मग मात्र मेडिकेशन करावं लागेल, तिथे हिलिंग टेक्निक्स यूज करावे लागतील, तिथे त्याच्या मेजर इश्यू पर्यंत पोहोचावं लागेल, की याचा मेजर इश्यू काय आहे, कॉजेस काय आहेत, डीप रुटेड कॉज काय आहे, तिथपर्यंत पोहोचावं लागेल. त्याच्यासाठी हिलर्स अँड डॉक्टर्सची आवश्यकता आहे. म्हणून तिथे हे अप्लाय नाही होत, की हो फोडावं वाटतंय का चल फोड, नाही होत. ते तिथे अप्लाय नाही होत. कोणाचाच इश्यू आहे ते कळलं पाहिजे. पण आपले छोटे छोटे इश्यूज असतात, ते आपण रिलीज करावे, बाहेर काढावे, मोकळं करावं, बोलावं. तैसा विकारे तो ढळेना अंतरी, पार्थ देह जरी चळे त्याचा, आपुलिया बळे वाहे वाहू वाहुटळ, परी ती अढळ पृथ्वी जैसी, तैसे उपद्रव उसळले नाना, तरी तो ढळेना लेश मात्र. दैन्य दुःखी तया होत नाही ताप, भय शोकी कंप पावे ना तो, जरी महामृत्यू पातला शरीरा, न होय घाबरा अंतरी तो. आता जो तयार जो आहे मनुष्य या सगळ्या याला, तो असा तुटत नाही, फुटत नाही, त्रास झाला तरी हलत नाही, आतून आत्मस्थितीत पक्का असतो. कारण आत्मस्थितीत जेव्हा पक्क्याची अवस्था येते ना, तेव्हा बऱ्याच गोष्टी इंट्युटिव्हली कळायला लागतात, की या गोष्टींचा इतका इतका सहन करायचंय. सहन केलं की ज्या दिवशी संपतं त्या दिवशी मेसेज पण येतो की आता बाबा रे संपलंय, यू आर फ्री. ही आतून, कुठून येते तर ही मेसेज? आत्मा आपला वरचा जो हायर सोल आहे तो मेसेज पाठवतो, कारण त्याच्याशी कनेक्शन होतं ना आपलं आतलं. आता जे मी रॉड वगैरे सगळं बोलले, ती स्थिती कन्सिस्टंटली मेंटेन केल्याने आपला इनकार्नेटेड सोल, जो सोल फॉर्म मध्ये बनतो, डिटॅच्ड होतो लोअर व्हेकल्सची, पर्सनॅलिटी पासून. तो मग कुठे आपलं कनेक्शन शोधतो, तो वर्क पाहायला लागतो, हायर सोलशी कनेक्ट होतो, मग त्याच्याशी गप्पा मारायला लागतो. जेव्हा आपण बॉडी मधनं त्याला डिटॅच करू, खालच्या लोअर प्लेन वरनं ग्रॉस मधनं आपण बाहेर काढू, त्याला तर काहीतरी पाहिजे ना फिडिंग, मग तो वर वळतो, गप्प नाही बसत. तो आत्म्याला, वरच्या मेन सोर्सला तो कनेक्ट होतो. मग तिथून त्याचं, जसं खालून आपण वासनांनी त्याला प्रबळ बनवत असतो, तो उलटा होतो आणि तो वर कनेक्ट होतो आणि वरून प्रबळ बनायला लागतो, वरच्या हायर डायमेन्शनच्या एनर्जीशी कनेक्ट होतो. आणि तिथून मग त्याला व्यवस्थितरित्या सांभाळलं जातं, त्याला मेसेजेस येतात, स्ट्रॉंग इंट्युशन्स येतात, कोणीतरी काहीतरी येऊन सांगतं. पण ते कोणीतरी म्हणजे असा चेहरागेरा नसतो, तो मेसेंजर असतो प्रॉपर, आणि असे मिराकल्स घडायला लागतात. ही ती स्थिती आहे, त्यामुळे तो हलत नाही.
काही स्थिती झाली तरी तो ढळत नाही आतून, त्याची शांती ढळत नाही, बिलकुल स्टेडी असतो तो. प्रचंड सामर्थ्य त्याच्या आत्म्याचं वाढतं. जरी महामृत्यू पातला शरीरा न होय घाबरा अंतरी, घाबरत नाही आतून. आशेची या भरे पीडा अनिवार, पातली दुर्धर जरा व्याधी, तरी तया पाठ दाखवी ना चित्त, ऐसे अखंडित स्थैर्य त्याचे. असं पक्का पाय रोवून उभा असतो तो, की काय वाटेल ते झालं तरी मी हलणार नाहीत. अशी आत्मस्थिती असते, प्रचंड सामर्थ्य येतं. निंदा अपमान करोत आघात, येऊनी ठाकोत काम लोभ, तरी मनाची या केसासही पाही, कदा ढका नाही अणु मात्र. जावो भूमी तळ विरोनी केवळ, होवो अंतराळ नष्टप्राय, तरी चित्त वृत्ती फिरेना माघारी, राहिली अंतरी जडोनीच. अंतरी जडोनी राहिली म्हणजे सेंटर लाईन, एकदम परफेक्टली स्टेडी, स्ट्रेट, कनेक्टेड, स्ट्रॉंग, डिटरमाइंड, अशी त्याची अंतरस्थिती असते, आत्म्याची स्थिती, अंतरस्थिती. जैसा सुकुमार कुसुमांचा मारा, लोटी न माघारा कुंजराते, तैसा कुशब्दांचा भला बडी झाला बडी मार, तरी तो अस्थिर नोहे कदा. क्षीरसागरात उसळत लाटा, मंदर पर्वतांत कंप नोहे, किंवा वणव्याच्या भडकल्या ज्वाळा, तरी अंतराळा जाळतीना. तैशा विकारांच्या आल्या गेल्या उर्मी, तरी मनोधर्मी सारिखाच. असो कल्पांताचा पातला समाय, तरी क्षमा धैर्य सोडी नातो. क्षमा करणं आणि धैर्य नाही सुटलं पाहिजे. क्षमाशील असणं फार आवश्यक आहे. जो आत्मस्थितीत स्थिर आहे तो पटकन क्षमा करतो दुसऱ्याला. पटकन काय वाटेल ते करायला लागलं तरी क्षमा करू शकतो. हे नक्की सांगते मी अनुभवाने. क्षमाशील झाला म्हणजेच तुम्ही आत्मस्थितीत स्थिर झाला, हे दुसरं लक्षण आहे. जेव्हा आरेला कारे म्हणताय तोपर्यंत नाही. जेव्हा तुम्ही सोडून देताय की ठीक आहे तुझी इच्छा आहे, हे घडतंय, ओके, मी सहन करायला तयार आहे, सहन केल्यानंतर टाटा बाय बाय, काही त्याला हे नाही बिलकुल की ह्याच्यामुळे होतंय किंवा झालंय किंवा काय, किंवा पुन्हा, कारण पुन्हा कनेक्शन बनवणं म्हणजे पुन्हा रिबर्थ आले त्या आत्म्याचं, पुन्हा गिव्ह अँड टेक करायला. सो क्षमा, लिव्ह इट. पार्था बुद्धिमंता वर्णिले हे जाण, स्थैर्याचे लक्षण विशेषत्वे. हे स्थैर्य बुद्धी, स्थिरता. स्थैर्य हे अढळ लाधले ज्या जीवा, मूर्तिमंत ठेवा ज्ञानाचा तो. आता सांगू तुझं आत्मसंयमन, देई अवधान धनंजया. एक एक शिकवण देतात. आत्मसंयमन, आत्मसंयमन म्हणजे अरे वा, इथे श्लोक संपतोय 7वा. मन ताब्यात कसं ठेवायचं, आत्म संयम. द्रव्य राशीवरी वेटाळे करून, राहतो बैसोन सर्प जैसा, ना तरी कृपण विसंबेना धन, किंवा शस्त्र रणशूर जैसा. एकुलत्या एक बाळका लागून, करी जीव प्राण माता जैसी, किंवा आवडीने जैसी मधमाशी, राहे मधापाशी गुंतोनिया. तैसे रात्रंदिन ठेवितो जपोन, इंद्रियापासून अंतरंग. म्हणे कामरूप बागुल ऐकेल, डाकिणी देखील आशारूप. कुठून संयम करायचा आहे मनाला? इंद्रियांपासून जपून ठेवायचं आहे. बापरे, कुठेच घात नको व्हायला आत्म्याबरोबर. आत्मस्थिती, त्याला कोणाच्या ट्रॅक मध्ये अडकायला नको. आणि मग त्याच्यासाठी कोणाची उदाहरणं दिली आहेत की बाळाला आई कसं जीवापाड जपत असते की याला कुठून बाधा किंवा कुठून काही आजारपण, कुठे काही इन्फेक्शन होऊ नये, तर जीवा पलीकडे जपत राहते. जीव प्राण माता जैसी. एकुलत्या एका बाळाला तसं आत्म्याची काळजी घ्यावी लागते आपल्याला, की असंच आपलं सोडून दिलं, प्युरिफिकेशन केलं, मगाशी सांगितलं सोडून दिलं आपलं. तसं नाही, मग ते कधी पण टाका पडेल, कधी काही सांगू नाही शकत कशाच्या आहारी जाऊ. कारण कारण खूप सटल
जसे सटल प्लेनवर चेंजेस यायला लागतात, हळूहळू हळू शेड बदलत जाते. जसं तुम्ही ग्रे स्केल बघितले का? ग्रे ग्रे स्केल, व्हाईट टू ब्लॅक ग्रे स्केल असते. आपल्याला कळतं की एक्झॅक्ट कुठल्या पॉइंटवर डार्कनेस आला. ग्रे मध्ये, व्हाईट मध्ये कधी कुठे किती ब्लॅक ऍड केला की कुठे ग्रे होतो. सटल आहे ते. जेव्हा खूप डिफरन्स येतो तेव्हा ते ग्रे स्केल मध्ये फरक कळतो. अरे हा, स्टेप 1 स्टेप 2 ही डार्क आहे, ही लाईट आहे. पण आपल्याला तो झालेला कलर मधला बदल नाही कळत. तसं दुर्गुण जे आहेत ना, कधीच सद्गुणात मिक्स होऊन शेड बदलायला लागते आपली, ती कळत नाही. पण मेजर शेड ड्रास्टिक चेंज झाल्यानंतर लक्षात येतं की अरे बापरे, आपल्याला तर संताप यायला लागला. पण तोपर्यंत आतमध्ये मिसळ, जे मिक्सअप होणं सुरू झालेलं आहे. आणि जेव्हा त्याचं एक प्रॉपर स्टेजला ते पोचतं तेव्हा ते रिफ्लेक्ट होतं की अरे संताप व्हायला लागला, रागराग व्हायला लागला, काहीतरी गडबड आहे. पण ते कधीतरी सुरुवात झालेली ती कळते कुठे? इतकं सटल आहे ते. मिसळणं पण म्हणजे घाण होणं पण इतकं सटल आहे. किंवा आवडीने जैसी मधमाशी राहे मधापाशी गुंतवणी, तैसे रात्र दिन ठेवत झोपून इंद्रियापासून अंतरंग, म्हणे कामरूप बागुल ऐकेल डाकिण देखील आशा रूप. कामरूप बागुल आणि आशा डाकिण कोणती? तर आशा, आशा रूप म्हणजे आपल्याला एक एक्सपेक्टेशन असते प्रत्येक गोष्टीतनं. आशा लावून बसतो आपण, असं होईल कधीतरी, दिवस येतील चांगले, कधीतरी माणूस बदलेल, अशा टाइप मध्ये. अशा एक वाक्य बरेच लोक म्हणतात, कधीतरी तर माणूस बदलेल, कधीतरी तर परिस्थिती बदलेल, कधीतरी तर काहीतरी चांगलं होईल. पण मग ती आशा आहे आपल्याला, आपण त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. तरी जीवावरी बेतेल म्हणून सावध भिवून वागे नित्य, दांडगा दादूला ठेवितो कोंडोनी, ढालगज पत्नी जैशा रीती. तैसी मनोवृत्ती, काय उदाहरण आहेत. तैसी मनोवृत्ती न जाओ बाहेर, म्हणून नजर ठेवी नित्य. एखादी ढालगज भांडकुदळ बायको आहे, तिला एखाद्याने आतमध्येच कोंडून ठेवावी, बाहेर आली तर भांडेल. अशा टाईप मध्ये नजर ठेवली पाहिजे सतत. बघितलं कशी उदाहरणं दिली आहेत. मी मगाशीच म्हणलं ना, नजर ठेवली पाहिजे स्वतःवर. लक्ष ठेवलं पाहिजे सतत, काय चालू आहे आतमध्ये, काय विचार करतोय, कोणाच्या बोलण्याने आपल्याला आतमध्ये टोचलं, कोणाच्या बोलण्याने आपलं मन बेचैन झालं, ह्याचं चांगलं बघवत नाही का मग आपल्याला, असं चांगलं उलट पलट करायला पाहिजे स्वतःला. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, आपण का दुसऱ्याच्या कशाचा विचार करतोय, एखाद्याला काही मिळालं तर आपल्याला का त्रास होतोय. हे सगळे प्रश्न आपण स्वतःला केले पाहिजेत. गोंजारणं बंद केलं जातं ह्या मार्गावर. स्ट्रिक्टनेस वाढतो, डिसिप्लिन वाढतो आत्म्याबरोबरचा, आणि जीवनातला डिसिप्लिनरी ऍटिट्यूड यावा लागतो. म्हणजे काय, आपल्या ह्याच्यामध्ये विवेक चूडामणीमध्ये पुरुषार्थ म्हटलं आहे त्याला. पुरुषार्थ, पुरुषार्थ म्हणजे त्याला कडकपणाने डिसिप्लिनरी ऍटिट्यूडनी आत्मस्थितीला बघितलं पाहिजे. आणि 3 लोअर व्हेकल्सला बघितलं पाहिजे की काय चालू आहे, शरीर काय करतंय, मेंटल बॉडी काय करते आहे, आपली इमोशनल बॉडीचं काय उद्योग चालू आहेत, हे सतत नजर ठेवली पाहिजे. तैसी मनोवृत्ती न जाओ बाहेर, म्हणून नजर ठेवीस नित्य. देहे मने प्राणे झिजे निरंतर, चित्त व्हावे स्थिर म्हणून या. सतत 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 स्पिरिच्युअल पाथ हा सतत काम करण्याचा पार्ट आहे. केलं एकदा, झालं, संपलं, ठेवलं, असं नाही. असं कुठेच नाही चालत. खरं सांगायचं तर आपल्याला, मी नेहमी बघते बिझनेस, लोक बिझनेस स्टार्ट करतात, बिझनेस काढतात. बिझनेस एकदाच काढला मग झालं का, आयुष्यभर मग तो पैसे कमवतोय कमवतोय कमवतोय. आपण म्हणतो वा तुमचा बिझनेस आहे. अरे पण आपल्याला माहितीये का, त्या बिझनेस मध्ये डेली डेली अपग्रेड करावं लागतं स्वतःला. डेली न्यू आयडियाज आणाव्या लागतात. भयंकर क्रिएटिव्ह असावं लागतं, तर ते दुकान चालतं, तर तो धंदा चालतो. तेच 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 1 वर्षाने बोर व्हायला लागतं कस्टमर. मग का कोलगेट सारख्या कंपन्या आजही मार्केटमध्ये आहेत? मग काय त्याच्यात कोळसा घातला, मग काय अमकं घातलं, धमकं घातलं, कॅल्शियम घातलं, अमकं फळ घातलं, तमकी लिंबू घातलं, काहीतरी आपलं करत राहतात ते. पण सतत क्रिएटिव्ह काहीतरी करून तुम्हाला समोर आणून ठेवतात, नवीन काहीतरी पदार्थ. कुठलंही बघा, जेव्हा ते स्टॅग्नन्सी स्टेज येते बिझनेसमध्ये, आता जेव्हा मॅनेजमेंट वाले लोक आहेत त्यांना कळेल, ती एक स्टेज आहे बिझनेस मधली, स्टॅग्नन्सी.
स्टॅग्नन्सीची जेव्हा स्टेज येते, जेव्हा वर चढणं बंद होतं, तिथे ताबडतोब R&D डिपार्टमेंट ऍक्टिव्हेट होतं. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, तिथे ते लोक प्रॉडक्टचा रिसर्च करायला लागतात. बाहेर छोट्या स्केलवर एखाद्या मार्केटमध्ये काहीतरी एक छोटासा प्रॉडक्टचा पीस बनवून त्याची टेस्ट घेतली जाते, की लोक काय बोलतात, फीडबॅक कसं आहे, आवडतंय का, काय वाटतंय, काय करेक्शन पाहिजे. मग तिथून फीडबॅक घेऊन पुन्हा रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट काम करतं आणि मग फायनल ते प्रोडक्ट मार्केटमध्ये येतं. असं सगळं प्रोडक्शन फील्ड पण काम करतं. तर सतत R&D डिपार्टमेंट काम करायला पाहिजे, तर बिझनेस ग्रो करतो वर्षानुवर्ष. आपल्याला दिसतं नुसतं हा बिझनेसमॅन तो बिझनेसमॅन. आता साधं बघा, रिलायन्स वाले, काय नाव आहे त्यांचं, अंबानी, किंवा कोणी पण घ्या. किती त्यांना क्रिएटिव्हिटी वापरावी लागते, सारखं 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 नवीन 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 काहीतरी. साधा आपण हॉटेल घ्या कुठलं, त्यांना सुद्धा नवीन डिशेस आणाव्या लागतात, खूप बदलावे लागत असतील. आपल्याला माहिती थोडी असतं, आपण कधीतरी जातो जेवायला, पण आपल्याला काय माहिती त्याच्या मागे त्या माणसाची किती मेहनत आहे बिझनेस चालवलं. पण आपल्याला नुसतं दिसतं, हा ह्यांचा मस्त चाललाय बिझनेस, ह्यांना मस्त कमाई आहे. आपल्याला माहिती आहे का मागे काय चालू आहे? हे आहे ते. तसंच आपलं स्वतःचं पण, आपल्याला स्वतःला सतत अभ्यास करावा लागतो. कुठल्याही क्षेत्रात काम करा, टीचिंग लाईन मध्ये तुम्ही असा, प्रोफेसर असा, तुम्हाला टेक्निक बदलावी लागते, तुम्हाला सब्जेक्ट नवीन आणावे लागतात. एकच विषय वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंटेशन करावं लागतं. कधी PPTs वापरल्या, कधी डेमो दिले, कधी ऍक्शन्स करून दाखवल्या, काही ना काही करावं लागतं, कधी ऍक्टिव्हिटीज ठेवल्या. आपल्याला टीचिंग लाईन मध्ये सुद्धा व्हेरिएशन्स आणावे लागतात. साधं घरात बाई स्वयंपाक करते, तिला सुद्धा एक आमटी दाल तिला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवावी लागते, नाही तर ते खाणारे बोर होतात. तर अल्टिमेटली आपल्याला सतत ऍक्टिव्ह राहावं लागतं. मग स्पिरिच्युअल पाथवर तीच स्टॅग्नन्सी पोझिशन कशी चालेल, खूप आवश्यकता आहे. आणि म्हणून नजर ठेवणं खूप आवश्यक आहे. त्याला क्रिएटिव्हली कसं आपण पुढे नेऊ शकतो सोलला, ते ते टेक्निक्स त्याच्यामध्ये आणायचे आणि काम करत राहायचं. देहे मने प्राणे झिजे निरंतर, चित्त व्हावे स्थिर म्हणून या. सर्व इंद्रियांचे करी नियमन, समज घालोन नाना परी. अंतर्मुख वृत्ती रूपी चौकीवरी, देही महाद्वारी मनाची या. वृत्ती कशी, अंतर्मुख, आणि महाद्वार मनाचं, देहाचं. यमनियमांचा पहारा ठेवून रात्री रात्र राहे, रात्रंदिन सावध सो. त्याच्यावर पहारा, यम नियम, अष्टांग योग, जो आपल्याला अभ्यासात दिलेला आहे. सगळ्यात पहिल्याच पायरीवर दिलाय यम नियम अष्टांगात. इतके हुशार आहेत पतंजली मुनी. आणि आधीच पहिल्या पायरीवर तुम्हाला नियम नियम घालून दिले, पाच पाच. मग पुढे साधना पर्यंत, मुक्तीपर्यंत जातं. तर हे सगळे असे भालदार चोपदार उभे पाहिजेत. मुलाधारी तेवी, नाभिस्थानी कंठी, धरोनी घरटी त्रिबंधांची. तीन बंध मागे मागे सांगितले आहेत, ते लावायचे. पुढे नेहमीप्रमाणे त्यांनी तो पाच सांगितलाय की ध्यानधारणा कशी करायची. इडा पिंगलांच्या मध्यभागी चित्त, ठेवी सुषुम्ने तर ओनिया. मग समाधीच्या शेजे पाशी जाणं, ठेवी तो बांधून ध्याना लागी. आता आपण जेव्हा कुठल्याही कुठल्याही स्कूलचं तुम्ही, स्पिरिच्युअल स्कूलचं तुम्ही कुठलंही ध्यान करा, जेव्हा आपण बाहेरनं आवाज येतो श्वासाचा, फास फूस फास फूस, आपण ब्रिदिंग करत असतो ना, त्याचा आवाज येतो. तर गंमत सांगते, ऍक्च्युली ध्यान हे काय म्हणतात त्याला, अ, श्वास प्रक्रिया आहे, ती अंतर्मुख व्हावी लागते. कुठून माहितीये? इडा पिंगला जी आहे किंवा सुषुम्नेतनं श्वास व्हावा लागतो, तेव्हा ती ध्यानाची उत्तम स्थिती. बाहेरनं बसलेला डोळे मिटलेला असं वाटतं श्वासच नाही घेऊन राहिला, एखादा नाकापुढे हात ठेवेल, त्या जिवंत आहे का मेला. जेव्हा आपला श्वास जोराजोरात होतोय तेव्हा काहीच नाही होते, बाहेरनं म्हणजे चालू आहे श्वास. इनर ब्रीदिंग म्हणतात त्याला, इनर ब्रीदिंग. आतून श्वास सुरू होतो, कुठल्या, त्या नाडीमधनं, ज्या सटल नाडीज आहेत मेजर, तिथून श्वासाचा प्राणायाम चालू असतो आणि ध्यान लागतं. इतकं स्थिर, कळतंय?
म्हणजे आपण म्हणतो पहिले तर इकडे खाचतंय तिकडे खाचतंय, हे चावतंय ते चावतंय, इकडे हलतंय, असं करत 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 श्वास सुद्धा आतनं, बाहेरनं श्वास आपलं पोट हालत असेल, नाक हलत, छाती हालत असेल तर ते ठीक आहे, म्हणजे काही रॉंग नाही आहे. पण मी मी तुम्हाला एव्हरेस्टचा पॉइंटचा एरिया दाखवते की कुठे जायचंय. इनर ब्रीदिंग हवं, व्हायला पाहिजे. चित्त चैतन्याचे ऐक्य होता ऐसे अखंड विलसे स्वरूपी जो, अंतःकरणाचा निग्रह तो ऐसा जाण गुडाकेशा सांगितला. हा सगळा पूर्ण प्रकार मी तुला सांगितला, कुठून कुठे गुरु वगैरे काय 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 करत ध्यानापर्यंत आणलं त्यांनी. आत्मविनिग्रह ऐसा जेथे होय तेथेची विजय ज्ञानाचा गा. तिथं ज्ञानाने आपलं जिंकलं असं आपण म्हणू, जेव्हा आत्मसंयम होऊन ध्यान लागू शकेल. जयाचे वचन श्री वाहे मन ज्ञानचित जाण मूर्तिमंत. मग ते ज्ञान म्हणजे अफाट ज्ञान आहे. कारण ते सगळं साधनेतनं दिसतं, वागण्यातनं दिसतं, बोलण्यातनं दिसतं, कृतीतनं दिसतं, अंतर्बाह्य दिसायला लागतं प्रकाश. आज आपण इथे थांबूया. 8वा श्लोक नवीन पुढे घेऊया नंतर.